भारतामध्ये विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कीच्या कंपनीचा परवाना रद्द। भारताच्या निर्णयाविरोधात तुर्कीचं कोर्टात आव्हान। परवाना रद्द प्रकरणात सोमवारी सुनावणीची शक्यता। कराडच्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणी सचिव हरीश सूर्यवंशीच्या कोठडीत वाढ। सचिवांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पोलिसांनी मागितली कोठडी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका। शेती आणि फळबागांचं नुकसान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उत्तरमधील सुक्या मासळीला फटका। किनाऱ्यावर उन्हात सुकत ठेवलेल्या मासळीचं नुकसान। लाखोंचं नुकसान झाल्यानं कोळी बांधव हवालदिल। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। सलग 6व्या दिवशी पावसाचा जोर कायम। खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग। वर्ध्यातल्या कारंजा तालुक्यातील गावात घरांवरचे पत्रे उडाले। वादळी वाऱ्यामुळे 5 ते 6 घरांवरचे पत्रे उडाले। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। बेशिस्त वाहन चालकांमुळे महामार्गासह शहरांतर्गत वाहतूक देखील ठप्प। लातूरमधल्या जाहिराबाद महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात तिघांचा जागीच मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।